नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, आठवण आजीबाईंची. ए गोविंदा बाळा, कितीदा सांगायचं रे तुला, बाहेर पाऊस पडतोय, आत ये बघू. रिमझिम पावसात उड्या मारत भिजणाऱ्या गोविंदाला आजीबाई आत बोलवत म्हणाले, थांब ना आजे, येतो मी थोड्या वेळाने. आमच्याकडे असे मनसोक्त भिजायला नाही मिळत. एवढेसे ओले झाले की मम्मी मारायला चालू करते. अरे पण आता एक घटका होऊन गेलाय, तरीसुद्धा तू पावसातच भिजतोयस. आशाने पडसे नाही का रे येणार तुला. आजीच्या तोंडातून काही नवीन शब्द ऐकून गोविंदाला त्याचे नवल वाटले आणि ते जाणून घेण्याच्या उद्देशाने तो आतमध्ये गेला. आजे, घटका म्हणजे काय ग? लुगड्याच्या पदराने नातवाचं ओलं डोकं पुसत आजीबाई म्हणाली, अगोदर हे ओले कपडे काढून दुसरा सदरा आणि चड्डी घाल, मग सांगेन तुला. प्रश्नार्थक चेहरा करून गोविंदाने विचारले, हे सदरा आणि चड्डी काय का आजे? खुदकन हसत कपाळावर हात मारत आजी म्हणाली, काय बाबा तुम्ही शहरातली पोरं, एवढे कसे अडाणे आहात. सदरा आणि चड्डी म्हणजे अंगावर घालायची कापडं, एवढं पण माहीत नाही का तुला? असं होय. अगं आजे, त्याला शर्ट पॅन्ट म्हणतात. हो, घे तो शर्ट का बिर्ट आणि इकडे ये, मी घालून देते. अंगावरचे ओले कपडे काढून झोपडीच्या खुंटीला अडकवलेले कपडे आजीकडे देत गोविंदा म्हणाला, आजे, इकडे येतो का गं पिझ्झावाला? पाऊस पडू लागला की मम्मी मस्तपैकी पिझ्झा मागवते. मला खूप आवडतो पिझ्झा. अरे बाळा गोविंद्या, इथे पावसात लाईट गेल्यास वायरमॅनला बोलवल्यावर तो 1 महिन्याने येतो, तर तुझा पिझ्झा का पिझ्झावाला कधी येणार इकडे? त्या कोपऱ्यातून 2-3 कांदे आण, मी आपल्याला मस्तपैकी छान छान कांदा भज्जी बनवते. कांदा भज्जी? हो, खाऊन तर बघ, कसला पिझ्झा का पिझ्झा खाण्याचं विसरून जाशील. हो का आजे, बनव मग, म्हणत गोविंदा कोपऱ्यातील कांद्यांच्या पाटीतून 2-3 कांदे घेऊन आला. त्याच्याकडून कांदे घेऊन आजीबाई कांदे कापू लागली. काहीसे आठवून गोविंदाने आजीला परत विचारले, घटका म्हणजे काय का आजे? तू सांगितलेच नाहीस. गालातच हसत आजी म्हणाली, अरे हां, ते तर विसरलेच मी. घटका म्हणजे बराच वेळ. असे कसे ग बराच वेळ? काहीतरी मिनटे किंवा तास तर असतील ना. मला अडाणीला कसले कळतात बाळा ते मिनटं का बिनटं. पण 2.5 घटका झाल्या की 1 तास होतो. डावा हात समोर करून उजव्या हाताने डाव्या हाताची बोटे पकडून गोविंदा काहीतरी मोजू लागला. हो, 1 घटका म्हणजे 24 मिनिट. म्हणजे किती रे इंग्रजाच्या पिल्ला? एवढं सोपं माहिती नाही का ग आजे तुला? एका हाताचे 2 आणि दुसऱ्या हाताचे 4 बोटे आजीकडे दाखवून, हे बघ, हे 2 आणि हे 4. गोविंदा म्हणाला, अच्छा, म्हणजे 24 होय? आजीबाईने हसतच विचारले, हो ढ आजी, मला इंग्रजांचं पिल्लू का म्हटलीस? थोडेसे रागावतच गोविंदाने विचारले, मग इंग्रजी बोलणाऱ्याला इंग्रजांचं पिल्लू नाही तर काय म्हणायचं? हो असू दे, आणि ते पडसे होईल म्हणजे काय? अरे म्हणजे शेंबडा होशील तू. गोविंदा हसतच म्हणाला, अच्छा, सर्दी होय? हा शेंबडाच. खळखळून हसत आजी म्हणाली. एव्हाना आजीचे कांदे देखील कापून झाले होते. आजीच्या पदराला डोळे पुसत गोविंदाने विचारले, आजे, ह्या कांद्यामुळे माझ्या डोळ्यात एवढे पाणी आले, तुझ्या डोळ्यात का नाही आले ग? बाळा, वर्षानुवर्ष काबाड कष्ट करून दुःखाच्या विखाऱ्यावर पडलेले, आशेच्या विझून गेलेल्या नेत्रातून कसे बाहेर येतील अश्रू? ते आतल्या आतच जळून जातात लेकरा. आजीच्या किंचितशा गंभीर झालेल्या चेहऱ्याकडे बघून त्याने त्यामागील आशय न उमगल्याने आजीला विचारले, म्हणजे काय ग आजे? विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडत चेहऱ्यावर हसू आणत आजी म्हणाली, म्हातारं झालं की अश्रू देखील संपून जातात. चल, मी आता भजी बनवते. झोपडीतील वाळलेली 1-2 लाकडे मोडून आजीने चुलीत घातली. थोडाफार वाळलेला पालापाचोळा त्या लाकडांच्या खाली एका कडेने घातला आणि भिंतीवरील दिवा जरासा तिरका करून आजीने त्या पाचोळ्यावर घासले टोचले. काडी पेटवून चुल्यात आग लावली. हे सर्व तिथे शेजारीच उभा असलेला गोविंदा आश्चर्याने बघत होता. आजे, किती ग वेळ लागला हे पेटवण्यास? आमच्याकडे 1 मिनिट देखील लागत नाही गॅस पेटवण्यास. तू का ग नाही घेत गॅस? अरे गोविंदा, तुझी आजी अडाणी आहे रे, तिला नाही जमणार बाबा तसले गॅस बीज. आणि चुलीवर बनवलेल्या भाजी भाकरीला वेगळीच रुचकर चव असते. ती गॅसवरील भाजीत 4-5 प्रकारचे चविष्ट मसाले टाकूनसुद्धा येत नाही.
त्यामुळेच तर शहरातील लोक मोठमोठ्या हॉटेलात जाऊन देखील चुलीवरील भाजी भाकरी मिळेल का याची चौकशी करतात. हो गा आजे, तू म्हणतेस ते खरे आहे. आम्ही देखील हॉटेलमध्ये गेल्यावर झुणका भाकर आवडीने खातो. आता कळले ना तुला मी चुलीवरच का स्वयंपाक करते ते. गोविंदाने हसतच होकारार्थी मान हलवली. आजीने भजे बनवण्यास सुरुवात केली. पावसाने सुद्धा बराचसा जोर धरला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. छोटे मोठे नाले ओसांडून वाहू लागले होते. आजीबाईसारखी झोपडीसुद्धा बऱ्याच वर्षांचा ऊन वारा पाऊस खाऊन काही ठिकाणी जीर्ण झाली होती. त्यामुळे तिथून टिप टिप पाणी गळू लागले होते. व्यवस्थितपणे मांडून ठेवलेल्या भांड्यांकडे लक्ष वेधत आजीबाईने गोविंदला निर्देश दिला. गोविंदा, तिथून एक परात घेऊन त्या खांबाच्या जवळ पाणी गळते त्याखाली ठेव बरं. तो त्या भांड्यांजवळ गेला, परंतु तिथे जाऊन त्याला काहीच न उमगल्याने त्याने विचारले, कोणती परात ग आणि कुठे आहे ती यात? तुझ्या समोरच आहेत ना बाळा भांडी, घे त्यातून कोणते पर. अच्छा, म्हणजे प्लेट घेऊ का? हो रे माझ्या राजा, मग प्लेट म्हण ना, हे परात काय? आणि तुला माहिती आहे का आजे, पप्पांना असले गावंढळ बोलणे अजिबात आवडत नाही. हो रे बाळा, हॉटेलमधील सुशोभित सजवलेल्या प्लेटमधील पिझ्झा चमच्याने खाणाऱ्या तुझ्या बापाला ह्या असल्या परातीतील ठेचा भाकरी मायेने भरवलेले कसे आवडेल आता? नाहीच आवडणार हा बाळा. तू आपले सुशिक्षित ते तुझं पिलेट का बिलेटच म्हणत जा आणि ठेव पटकन ती पिलेट गळते तिथे. पाणी होईल घरात. जिथे जिथे पाणी गळत होते तिथे गोविंदाने प्लेट ठेवल्या होत्या. आजीबाईंचे देखील भजे बनवून झाले होते. चुलीतील जळत असलेली लाकडे मागे ओढून आजीबाईंनी ती पाणी शिंपडून विझवली. प्लेटमध्ये भजी घेऊन आजीबाई दरवाजातून येणाऱ्या जराशा उजेडात जाऊन बसली. चल बाळा, खाऊन घे म्हणत आजीने नातवाला जवळ बसण्याचा इशारा केला. गोविंदा आजीजवळ जाऊन बसला. आजीबाई नातवाला भजी खाऊ घालू लागली. आजे, तहान लागले, पाणी दे ना. हां आणते हां म्हणत आजी उठली आणि खांबाचा आधार घेत टेकून उभ्या राहिलेल्या रांजणातून तांब्यात पाणी घेऊन आली. पाणी पिऊन झाल्यावर गोविंदाने पुन्हा भज्यांवर ताव मारला आणि समोर बाहेर कोसळत असलेल्या पावसाकडे बघत आजीला विचारले, आजे, हा पाऊस का पडतो ग? आता तुला तहान लागल्यावर तू कसे माझ्याकडे पाणी मागितलेस? तसेच बाळा, जेव्हा धरणी मातेला तहान लागते, तिच्या पिल्लांना म्हणजेच मनुष्य, झाडे, झुडपे, वेली यांना तहान लागते, तेव्हा धरणी माता देवाकडे पाणी मागते आणि ह्या सर्वांचे तहान भागवण्यासाठी देव वरून पाणी टाकतो, म्हणून पाऊस पडतो. कळाले का आता? हो आजी, हसतच होकारार्थी मान हलवत गोविंदा म्हणाला. भजे खाऊन झाल्यानंतर तो तिथेच आजीच्या मांडीवर डोके ठेवून लोळत म्हणाला, आजे, खरंच भजे खूप छान बनवले होतेस तू. मला खूपच आवडले. चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर स्मित करून आजीने विचारले, मग दोन्हीतून जास्त काय आवडले तुला? शहरातील पिझ्झा की आजीची भजी? आजीची भजीच आवडले मला. पिझ्झापेक्षा खूपच छान होते. तुला म्हणलं होतं ना, माझ्या हातचे भजी खाल्ले की तुझा शहरातील पिझ्झा विसरून जाशील. हो आजे, नक्कीच विसरलो मी पिझ्झा. एव्हाना आजीसोबत गप्पा मारता मारता गोविंदाला झोप येऊ लागली होती. आजीबाई नातवाला थोपटत सुमधुर आवाजात अंगाई गीत गात होती. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. थोड्याच वेळात गोविंदा निद्राधीन झाला होता. तसे आजीचे थोपटणे देखील मंदावले होते. तासनतास पावसात बागडणारे नातवाचे मन आजीच्या मांडीवर शांतपणे स्थिरावले होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.